माझे नाव श्रावणी अमोल घाडगे। मी इयत्ता 7वीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर पुणे 28। मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेजस्वी बालपण हे वाचन करणार आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सह्याद्रीच्या कडेकपारी मावळे, हेटकरी, कोळी, कुणबी, सवगड्यांच्या सहवासात शहाजीराजे व दादाजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनात आणि जिजाऊ माँसाहेबांच्या महान संस्कारात त्यांचे बालपण घडत गेले। जिजाबाई ही एक असामान्य स्त्री होती। जिजाऊंनी शिवबाला पुराणातील पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या। रामायण महाभारतातील कथांच्या माध्यमातून आणि स्वतःच्या आदर्श आचरणातून उद्दंड जीवन मूल्यांचे त्यांच्या मनात रुजवण केली। मातृभूमीच्या बांधिलकीची, रयतेच्या रक्षणाची मूज निर्माण केली। जिजाऊ माँसाहेबांच्या ह्या असाधारण संस्काराने शिवाजी महाराजांना निर्भय, कुशाल आणि पराक्रमी योद्धा बनवले। तसेच प्रजेचा जाणता राजा बनविण्यासाठी संस्कार देखील त्यांच्यावर जिजाऊ माँसाहेबांनीच केले। परकीय सत्ता झुंगारून देऊन स्वतःचे राज्य, रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रारंभ इच्छा बालपणी शिवरायांच्या मनात निर्माण झालेली होती। कारण त्यांनी त्यांच्या प्रजेचे दुःख जवळून पाहिले होते। अर्धनग्न, अर्धपोटी राहून रानात राबणारे शेतकरी, शेतमजूर, गलित गात्र, स्वाभिमान शून्य आणि भयग्रस्त झालेले त्यांचे मन शिवरायांना दिसत होते। वर्षभर घाम गाळून त्यांनी उभी केलेली पिकं सारास तुडवून जाणारे सुलतानी शिपाई, गावाच्या पानवड्यावरून असहाय्य अंबलांना ओढून नेणारे राक्षसी सरदार बाल शिवरायांनी पाहिलेले होते। त्या अंबलच्या अर्थ किंकड्यांनी त्यांचे अंतःकरण विदीर्ण झालेले होते आणि त्या क्षणी त्यांचे मन त्या जुलमी सत्तेविरुद्ध पेटवून उठले होते। तत्कालीन सरदारपुत्र ज्या वयात केवळ विलासत दंग असायचे, त्या वयात शिवाजीराजे गरीब मावळ्या हेटकरांना कुणब्यांच्या झोपड्यांमधून त्यांचे अश्रू पुसत त्यांना सोबत घेऊन सह्याद्रीच्या कडेकपारी फिरत होते। शत्रूशी लढण्यासाठी आणि शत्रूवर मारा करण्यासाठी योग्य ठिकाणांचा शोध घेत होते। तज्ञ गुरूंच्या तालमीक असामान्य युद्ध कौशल्य आत्मसात करत होते। जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारांनी शिवरायांची जी वैचारिक बैठक तयार झाली होती, ती त्यांनी त्यांच्या सवंगड्यांना मानवरही रुजवली। आपण केवळ अत्याचार सहन करण्यासाठी आहोत, पायदळी तुडविण्यासाठी आहोत। आपले सद्देश हेच सर्व समर्थाचे धनी आहेत। आपण केवळ त्यांची चाकरी करण्यासाठीच आहोत। अशा प्रकारची मरगळ त्यावेळी संबंध समाजाला ग्रसवून उरलेली। शिवरायांनी त्यांच्या मनातील हे मरगळ झटकून टाकली। तुम्ही पराक्रमी आहात, तुम्हीच या धरतीचे स्वामी आहात, संकटित होऊन अत्याचाराचा सामना करा, असा संदेश देऊन शिवरायांनी त्यांच्यात नवचैतन्य संचार केला। त्यांच्या शून्य झालेल्या सत्वाला, स्वाभिमानाला, आत्मसन्मानाला, आत्मसमर्थाला शिवाजी महाराजांनी जागृत केले। शेतकरी लोकांमधून स्वराज्यासाठी प्राणापणाने लढणारी फौज उभी केली। त्यांच्याजवळ बळ जरी कमी असेल तरी असीम पराक्रम आणि चातुर्य यामुळे ते कुणापेक्षाही वरचढ होते। धन्यवाद।